आपण कव्हर करत आहोत मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष निलेश दस यांच्या बसते रेग्युलर कॉइन आपण यूज करत आहोत। जयनमान डेनोली त्यांच्या विपक्षात धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब बडवली। बक्षीसपात्र फेरीचा सामना छापा असा कॉल सरते शेवटी आलेला आहे तो छापा। केशव 2 मिनिटं चर्चा करा। पहिल्या 2 सामन्यांमध्ये चर्चा तुमच्यासोबत झाली नव्हती। ओव्हरऑल आज झालेला टीमचा परफॉर्मन्स, बक्षीसपात्र फेरीमध्ये मारलेली तुम्ही धडक, संघ कर्णधार म्हणून एक वेगळी जबाबदारी असते। पहिल्या मॅचमध्ये विथ द बॅट चांगलं योगदान तुमचं आलं होतं। काय म्हणशील ओव्हरऑल आज संपूर्ण या संघाच्या सांघिक कामगिरीविषयी? काय ना, सर्वांनी चांगली कामगिरी केली आहे, त्याबद्दल त्यांच्या सर्वांचे आभार। महत्त्वाचा सामना जयनमान डेनोलीचं तगडं युनिट समोर याचं कॅप्टन टॉस जिंकलाय। पहिल्या 4 षटकांमध्ये काय स्वीकाराल? बॉलिंग करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलेला आहे। मागच्या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये चांगल्या धावा उभारल्या होता। आता जयनमान डेनोलीच्या अगेन्स्ट फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला। असे कुठले गोलंदाज असतील जे पहिल्या डावामध्ये प्रभावशाली कामगिरी धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली क्रिकेट संघाकरता करू शकतात? आमचे सुरुवातीचे गोलंदाज धीरज माली, आमचे सर सतीश शेळके सर आणि सोमनाथ आणि करण, ते चौघेजण आमचे आहेत बॉलिंग। खरं तर धडाकेबाज वडवली म्हटलं की अधिकच्या परिचयाची गरज नाही। नेहमीच बारदार आयोजन मुरबाड ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप ज्यांच्या माध्यमातून आयोजित केला जातो, तुमचाच अनुभव आणि खास करून तुमचाच आदर्श समोर घेऊन अनेकविध आयोजक आता मुरबाडमध्ये नव्यानं निर्माण झालेले आहेत। ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये आपण संबंधित झाला AB रॉयल जांभूड आयोजित विरुद्धात्मा हिराजी गुमाजी पाटील चषक 2017। कशा पद्धतीने आपल्या प्रतिक्रिया आहेत या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाविषयी? त्यांनी मस्त आयोजन केलेलं आहे, सर्व छान केलं। संघ कर्णधार जयनमान डेनोलीचे आपल्या समोर 2 मॅचेसमध्ये जबरदस्त कामगिरी संघाची झालेली आहे। या मॅच मध्ये स्पेशली संघनायक परेश गोरडकडून आता काय अपेक्षा असतील? सराव सामना आमचं रेग्युलर होतं आता काय होतं लास्ट मॅच। एक हाय व्होल्टेज मॅच प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल। मिळेल हाय व्होल्टेज मॅच दोनही टीमला सामन्याच्या दृष्टिकोनातून आपण शुभेच्छा देऊयात। नाणेफेकीचा कौल संपन्न झालेला आहे, ज्या ठिकाणी टॉस जिंकलाय धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब बडवलीचे कॅप्टन अर्थातच केशव माळी यांनी पहिल्या सत्रात ते गोलंदाजी करतायत, तर बॅटिंगचं इन्व्हिटेशन त्यांना दिलंय टीम जयनमान डेनोलीला। सामना सुरू होतोय, बक्षीसपात्र फेरीची लढत, 4 ओव्हरचा सामना। दोन्ही संघांनी एक महत्त्वाची सूचना लक्षात घ्या, जो संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये जिंकेल त्या संघाला उद्या बरोबर 3 वाजता सेमीफायनल नंबर 1 उपांत्य फेरीचा पहिला सामना खेळण्यासाठी रिपोर्टिंग करावा लागेल। त्याचबरोबर क्वालिफाय होणाऱ्या टीमला आकर्षक भेटवस्तू म्हणून हरेशजी रांजणे यांच्या वतीने एक कोंबडा देण्यात येईल। ही महत्त्वाची मेजवानी, दोन्ही टीम सज्ज झालेल्या आहेत। जाऊयात आपण थेट समालोचन कक्षामध्ये। थँक्यू सो मच। टिल देन ओव्हर टू यू कॉम्बॉक्स। नमस्कार मंडळी, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत। AB रॉयल जांभूड आयोजित विरुद्धात्मा चषक 2025 क्रीडा स्पर्धेचं 3रं पर्व आजच्या दिवसातील महाअंतिम सामना आपल्या भेटीला येतोय। जयनमान डेनोली आणि त्यांच्या विरोधात धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली। टॉस जिंकलेला आहे धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवलीचे संघनायक केशव माळी यांनी निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षणाचा बॅटिंगचं इन्व्हिटेशन जयनमान डेनोलीला दिलेलं आहे।
ओपनिंग पेअर पाठवून द्या. जयमान डेनोली क्रीडानगरीमध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे, डोंगरनावे गावचे समाजसेवक तथा उद्योजक दुंदादादा शेळके. दादांना विनंती आहे या पण व्यासपीठावरती विरुद्धात्मा हिराजी गोमाजी पाटील चषकाच्या निमित्तानं आपलंही मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत. वेलकम. जयमान डेनोली 12th मॅन पाठवून द्या. सिटीज 12th मॅन देखील उपस्थित झालेले आहेत. दोनही 12व्या प्रतिनिधींचं देखील मनपूर्वक स्वागत. माऊली लाईव्ह इव्हेंट्स या ऑफिशियल वाहिनीच्या वतीनं स्पर्धेचं 3 कॅमेऱ्यानिशी सध्या थेट प्रक्षेपण सुरू आहे. ऑनलाईन सर्व व्ह्यूअरचं देखील आमच्या आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सहर्ष स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. सर्व उपस्थितांना मानाचा प्रेमाचा जय शिवराय. निर्णायक पहिलं सत्र सध्या सुरू आहे. ऑनफिल्ड अंपायर हरेश कराळे सर त्यांची सोबत देत आहेत मयूर मार्के सर. समालोचन कक्षातून आज अभयजी खुने आपल्या समय जॉईंड आहेत. माऊली लाईव्ह इव्हेंट्सचे ऑफिशियल ऑपरेटर स्वप्नील गांगड सर, त्याचबरोबर कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण बघत आहोत कुणाल राव, त्याचबरोबर हर्ष लांडे त्यांच्या समेत आपण बघत आहोत जयेशला. त्यांच्या संपूर्ण टीमचं देखील आपण करूयात वेलकम. जाऊयात मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत निकेश आणि त्यांच्यासोबत निलेश. ही ओपनिंग पेअर 4:28 स्थानिक वेळ. पहिला चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती धीरज माळी. व्हेरी फर्स्ट बॉल बक्षीस पात्र फेरीचा सामना. दोनही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल थ्रू द कव्हर्स. इनसाइड आउटचा अप्रतिम नजराना. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे कॉपीबुक स्टाईलनं दमदार सुरुवात. बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. निलेशचं आक्रमण. नाविन्यपूर्ण फटका. चौकार. चौकाराच्या साह्यानं डाव सुरू झालेला आहे जयमान डेनोली क्रिकेट संघाचा. नुकताच ज्यांची व्यासपीठावरती उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे ते डोंगरनावे गावचे उद्योजक तथा समाजसेवक दुंदादादा शेळके यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. सचिनदादा बिराडे जांभोडे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच यांच्या शुभ हस्ते कॅच ड्रॉप मिडविकेटला ऋषीकडून. त्या मोबदल्यात 2 धावा. 2 धावेच्या साह्यानं धावा संख्या सध्या पोहोचलेली आपण बघत आहोत. 6 ऑन बोर्ड. 6 धावा धावफलकावर. मायाची प्रेमाची आपुलकीची दमदार उपदार शाल आणि त्या समेत मैत्रीचं आपलेपणाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन दुंदादादा शेळके यांचा शुभ सन्मान सध्याच्या घडीला व्यासपीठावरती संपन्न होत असताना फोर्स केला समोर. वायडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. झेल सुटला आणि तदनंतर मैदानामध्ये आता फलंदाज तलपलाय तो निलेश. या षटकातील हा दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून. निलेश गोरटचा काउंटर अटॅक पहिल्या षटकामध्ये आपण बघत आहोत. एक संधी त्याला मिळाली तदनंतर त्या संधीचं सोनं सध्या विथ द बॅट तो करत असताना स्कोर 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावर. स्वीप काढण्याचा प्रयत्न. अपील आउट झाला आणि इट इज आउट. LBW लेग बिफोर विकेट. पायचीची शिकार बरोबर ऑफ स्टिक आणि मिडल स्टिकच्या मधोमध सापडलेत. फलंदाज बाद. पहिलं सुयश धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवलीला. निलेश माघारी परत आहेत. लेग बिफोर विकेटची शिकार. 10ला पहिला धक्का जयमान डेनोलीला. बॅटिंगसाठी पाहिलं तर न्यू बॅटर भावेश मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्टील 2 गो. पहिलं सुयश धीरज माळीला मिळत आहे. कॅच जरूर ड्रॉप झाली होती मात्र अधिकचा मोबदला मोजावा लागला नाही. स्वतः गोलंदाजानं पहिलं सांघिक सुयश संपादित करून दिलंय ते धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली क्रिकेट संघाला. 10 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. स्टील 2 गो. न्यू बॅटर भावेश सध्या बॅटिंग करण्याकरता स्ट्रायकर एंडला. सबमरीन डिलिव्हरी. बॉल थोडा खाली राहिला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करत होते. एसटी रक्षकाचा बॅकअप बॉल. इट इज फ्रॉम लेग बाय. जॉनफिल्ड अंपायर हरेश कराळे सर यांचा कन्फर्मेशन सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचतोय. जो बाउन्स अपेक्षित होता भावेशला तो बाउन्स या बॉलवरती मिळाला नाही. बॉल स्किट होत असताना थोडा खालीच राहिला. पायावरती जसा तो आदळला तसा थोडा डायबर्ट होत असताना बॅकवर्ड पॉइंटला बॅकअपसाठी सोमनाथ उपस्थित होते मात्र सिंगल धाव ते रोखू शकले नाही. धावा संख्या 11. स्ट्रायकर एंडला निकेश.
बॅटची बाहेरची कडा, बॉल थर्ड मॅनला भेदून मागे चाललाय. चेस आहे गली पॉइंटच्या फिल्डरला. वेल स्टॉप. सेकंडचा कॉल करण्यात आलेला आहे. जोपर्यंत बॅकअप केलं जाईल 2 धावा सहजरित्या प्राप्त होत असताना डायरेक्ट हिट. बॉल डायवर्ट झालाय. तिसऱ्या धावेचा शोध सध्या सुरू आहे आणि तिसरी धाव देखील आता पूर्ण करण्यात आलेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 3 धावेच्या साहाय्याने धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित झाली आहे ती 14 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. उद्या क्रीडा स्पर्धेचं तिसरं पर्व, तिसऱ्या पर्वातील निर्णायक दुसरा दिवस. ग्रुप बी मधील 8 संघ इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. उद्या 8 संघांचा सहभाग दुसऱ्या दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. उद्याचं शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच, मात्र तोपर्यंत ऑनगोईंग मॅचकडे आपल्याला जावं लागेल. धावा 14 बनवलेला आहे, तर 1 धक्का बसलेला आहे. निकेशनं एका चेंडू 3 धावेचं योगदान दिलं आहे. सलामीवीर निलेश ज्याचं 10 धावेचं योगदान आपण पाहिलं. सेकंड ओव्हर षटक सध्या दुसरं सुरू होतं. एक्सपिरियन्स कंटेंडर सतीश शेळके सर सध्या बॉलिंग मार्कवर दुसऱ्या षटकात. पहिला बॉल स्विचिटचा अटेम्प्ट. स्टान्स बदलला होता फलंदाजानं, त्याला फॉलो केलं. बॅट्समनला पाहिलं, निरीक्षण करण्यात आलं. जसा ग्रीप ऑफ बॅट चेंज झाला तसा बॉलचा टप्पा देखील बदलण्यात आला. सुरुवात डॉट बॉलनं सतीश शेळके यांच्या वतीनं धावसंख्या स्थिर 14. हलक्या हातानं समोरच्या दिशेनं आक्रमण केलंय. बॉल थोडा डायवर्ट झालाय. मिसफिल्ड मिस्टेक. 1च धाव मिळेल. सिंगलपेक्षा जास्त काही नसेल. सिंगल धाव्याच्या साह्यानं सध्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल आपण बघत आहोत 15 धावा. उद्या क्रीडा स्पर्धेचा निर्णायक दुसरा दिवस. AB रॉयल्स आयोजित विरोधात महिराजी गोमाजी पाटील चषक 2025 तिसरं पर्व. उद्या पहिला सामना आई गावदेवी पोटगाव त्यांच्या विरोधात कुलसमेनी स्पोर्ट्स बादाने. इनसाइड आउट थ्रू द कव्हर्स केल्ड आहेत. फिल्डर डीपमध्ये थोडे दूर उभे होते. बॅकअपसाठी पाहिलं तर क्षेत्ररक्षक उपस्थित झालेत. थोडा लेझी थ्रो आला, त्याच कारणास्तव 2 धावा. 2च्या साह्यानं धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 17. पहिला सामना आहे गावदेवी पोटगाव त्यांच्या विरोधात कुलसमेनी बादाने. दुसरा सामना खाटेकर बी अर्थातच तिरुपती बॉयज खाटेकर त्यांच्या विरोधात बेस्ट ऑफ टेमगाव. तिसरा सामना जय बजरंग असोळे त्यांच्या विरोधात शिवस्वराज 11 सावळाराम नगर. चौथा सामना जय बजरंग मानेवली त्यांच्या विरोधात जय गावदेव जांभूलवाडी. सर्व संघांनी नियोजित वेळेच्या 10 मिनिटं अगोदर रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. बॉल थोडा खाली राहिला, त्यानंतर यष्टीरक्षक संघ कर्णधार केशव माळे यांच्या दिशेने मार्गस्थ होतं. डॉट बॉल धावसंख्या स्थिर 17 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 2 टू गो. भावेश ज्यांचं स्ट्रगल सध्या या डावामध्ये आपण बघत आहोत. फ्लॅटेड डिलिव्हरी. अपील झालेलं आहे स्ट्रॉंग. सेलिब्रेशन सुरू झालंय आणि पंचांची स्वीकृती आली आहे. फलंदाज बाद. बॅटची बाहेरची कडा आणि फलंदाजाला गोलंदाज सतीश शेळके सर यांनी शिकवलाय चांगलाच धडा. धक्का दुसरा जनमान ढेनवलीला. फ्लाईट जास्त दिली होती, त्याच कारणास्तव लाईन रीड करता आली नाही. फसवा चेंडू होता, तर ते शेवटी झाल्यामध्ये फसवलं, अडकवलं ते फलंदाज भावेशला. 17ला 2 धक्के बसलेले आहेत. यष्टीरक्षक संघनायक केशव माळे यांचा चांगला बॅकअप आपण बघत आहोत. धावा 17, 2 धक्के बसलेत. न्यू बॅटर इमिडिएटली इंटायर करा. बॅटिंग ऑर्डर ऑलरेडी सेट करा. स्वतः संघनायक संघ कर्णधार मॅन इन फॉर्म, मॅन इन टच परेश गोरड सध्या पाहायला मिळतात बॅटिंग करता. 2 षटकात 17 धावा बनवल्या, 2 धक्के बसलेले आहेत. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. इकॉनॉमिकल कामगिरी सतीश शेळके सरांची निर्णायक दुसऱ्या षटकात आपण बघत आहोत. 5 बॉलच्या स्पेलमध्ये अवघ्या 3 धावा खर्च करत असताना महत्त्वपूर्ण 1 धक्का त्यांनी दिला आहे, तो टीम जनमान डेनोलीला. संघनायक सध्या स्ट्रायकर यांना परेश गोरड. या मॅचमध्ये आता त्यांचा रोल इम्पॉर्टंट असेल जनमान डेनोलीसाठी. तर एका बाजूला अनुभवाचं भंडार अर्थातच सतीश शेळके सर यांचाही रोल आता निर्णायक, तो धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली क्रिकेट संघाकरता. फिल्डिंगमध्ये थोडे चेंजेस करत असताना स्ट्रेटिश लॉग ऑन ऑन साईडला मिड विकेट, त्याचबरोबर स्क्वेअर लेग सेट करण्यात आलेला आहे. पहिला बॉल बॅकफुटवर आले, हुक करण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी टो एंडला हवं तसं टायमिंग मिडलिंग नव्हतं. 1 सिंगल धाव मिळताना दिसेल.
सिंगलपेक्षा जास्त काही नसेल. सिंगल धाब्याच्या साह्यानं स्कोर सध्या आपण बघत आहोत. धावफलकावरती आफ्टर एंड ऑफ सेकंड ओव्हर 2 षटकांच्या अंती 9.00 धाब्याच्या धावगतीनं 18 धावा धावफलकावर. 18 ऑन बोर्ड, 18 धावा सध्या स्कोरबोर्डवर. धक्के 2 बसलेले आहेत. परेश आणि त्यांच्या समेत निकेश हे 2 फलंदाज सध्या ऑन ग्राउंड आपण बघत आहोत. सलामीवीर निलेश ज्याचं 10 धाब्याचं योगदान, त्याचबरोबर भावेश ज्याचं 3 धाब्याचं योगदान. बॅटिंग काटवरती देत असताना हे 2 फलंदाज माघारी परतलेले आपण बघत आहोत. निर्णायक षटक तिसरं सुरू होत्या. बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत सोमनाथ भोईर. वन मोर एक्सपिरियन्स कंटेंडर फ्रॉम युनिट ऑफ धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब बोडवली सध्या बॉलिंग मार्कवर तयार होत असताना अठराला 2 धक्के. तिसरं षटक सुरू होत आहे. सोमनाथ भोईर बॉलिंग मार्कवर. बरोबर 4:28 पहिला चेंडू पडला होता. 9 मिनिटाचा वेळ 2 षटकांसाठी घेतलेला आहे धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब बोडवलीनं. वेळेच्या बाबतीत या संघाचं काटेकोर नियोजन आपण बघत आहोत. आज ओव्हरऑल संपूर्ण दिवसामध्ये दोनही टीमनं शिस्तबद्ध क्रिकेट आतापर्यंत साकारलेलं आहे. काही क्वेरी आहेत त्या सध्या फलंदाज ऑनफिल्ड अंपायर हरेश कराळे सर यांच्या समवेत डिस्कस करून क्लिअर करतायत हे सिरीज. धावसंख्या 18, 9.00 धाब्याची धावगती. याच गतीने जर धावसंख्या बनवली तर प्रोजेक्टेड स्कोर 36 पर्यंत असेल. मात्र 50+ धावसंख्या उभारावी लागेल. 50पेक्षा जास्त धावा बनवाव्या लागतील कारण बॅटिंग ऑर्डर बॅटिंग युनिट तगड आहे. ऑपोनंट टीम धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब बोडवलीचं हे देखील विसरून चालणार नाही. तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी सोमनाथ भोईर. स्ट्रायकर एंडला संघनायक आपण बघत आहोत परेश गोरड आणि त्यांची सोबत देण्यासाठी न्यू बॅटर निकेश जो मैदानावरती पोहोचलेला आहे. धावा 18, 2 धक्के बसलेत. निर्णायक तिसरं षटक सध्या सुरू होत असताना गोलंदाजीसाठी कॉमेंट्री बॉक्स इनकडून ओर द विकेट सोमनाथ भोईर. पहिला बॉल लो, फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. चेसा फिल्डरसाठी आउटफील्ड प्रचंड वेगवान. तर ते शेवटी सीमारेषेच्या नजदीक चांगली फिल्डिंग आपण बघत आहोत. करण होते त्या ठिकाणी. करणनं रन वाचवले आपल्या टीमसाठी. वेल फिल्डिंग, ऑल्सो गुड थ्रो. तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा. 2च्या सायना धावसंख्या धावफलकावरती 29 झाली. ती 20 ऑन बोर्ड. धडाकेबाज वडवलीचे 12वे प्रतिनिधी सूरज हसतमुख चेहरा आहे. त्याच्याकडे पाहून एक वेगळीच प्रसन्नता येते. चेंज ऑफ पेस, कमी गती, फसवा चेंडू होता. धीमा चेंडू होता. लाईन रीड करू शकले नाही. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावसंख्या सध्या स्थिर 20 धावा धावफलकावर. डॉट बॉलच्या संख्येसोबत धावसंख्या स्थिर 20. 10 चेंडू पहिल्या डावाची अजूनही बाकी. पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल. स्विच इन रिव्हर्स अटेम. फटका मिसटायमिंग होता. फिल्डर पोहोचू शकले नाही. एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल सुरू आहे. योगेश अधिकारी यांचं बॅकवर्ड पॉइंटला आलेलं आहे. तोपर्यंत मिळेल ती फक्त एक सिंगल. धावसंख्या सिंगलच्या सहाय्यानं सध्या आपण बघत आहोत 21 धावा सध्या स्कोरबोर्डवर. धक्के 2 बसलेले आहेत. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. निर्णायक तिसरं षटक सध्या सुरू असताना ऑन स्ट्राईक निकेश 3 चेंडू 4 धाब्याचं योगदान देत असताना सलामीवीर सध्या स्ट्रायकर एंडला. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. टर्न विथ बाउन्स. फिंगर मोड केले होते या बॉलवरती. टप्पा पडल्याबरोबर बॉलनं हलकासं वलन घेतलं. त्याचबरोबर तो अतिरिक्त उसळला देखील. बॉलला दोन्ही बाजूनं वलवण्यामध्ये वाकबगार आहेत सोमनाथ भोईर आणि तो प्रयोग त्यांचा सध्या या षटकात यशस्वी होत असताना चार्जअप करतायत यष्टीरक्षक केशव माळी संघनायक. सर्व साथी खेळाडूंना बॅकअप देत आहेत. टाळ्यांचं प्रोत्साहन ते देत आहेत. स्तुतिमय कामगिरी सध्या करत असताना या षटकात गोलंदाज सोमनाथ भोईर. स्टील 2 टू गो. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. प्ले अँड मिस.
आणखीन एक डॉट बॉल. धावा संख्या सध्या पूर्णपणे स्थिरावलेली आपण बघत आहोत. अवघ्या 21 धावा दाफलकावर. 5 बॉलच्या स्पेलमध्ये सोमनाथ यानं अवघ्या 3 धावा खर्च केलेले आहेत. 2.1. असं त्याचा 5 बॉलचा स्पेल, ज्यामध्ये इकॉनॉमिकल कामगिरी विथ डॉट बॉल पर्सेंटेज आपण बघत आहोत. धावा 21. अंतिम चेंडू बाकी आहे. स्ट्रगल सध्या पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना जनमान डेनोलीचं. स्पेशली पहिल्या षटकात 14 धावेचा स्टार्ट मिळाला होता, तरी देखील सातत्यता राखता आली नाही. कमी गतीने टाकलेला हा देखील बॉल, बॅटची कड आणि सुयश फलंदाज बाद. मागच्या 2 बॉलचा दबाव स्पष्टपणे दिसला. तो फलंदाज निकेशवर, त्याला चुकवण्यास भाग पाडलं. बॅटची बाहेरची कडा. एसटी रक्षक संघ कर्णधार केशव माळीचं आलं बॅकअप आणि या सामन्यात आता करावं लागेल पॅकअप ते फलंदाज निकेशला. षटक 3 संपली. 7.00 धाव्याच्या धावगतीनं 21 धावा दाफलकावर. 3 गड्यांच्या मोबदल्यात जनमान डेनोली. बॉलिंग डिपार्टमेंटची स्तुतिमय कामगिरी या सामन्यामध्ये आपण बघत आहोत. स्पेशली सतीश शेळके सर, ज्यांचं डावाला कलाटणी देणारं दुसरं षटक, त्यामध्ये इकॉनॉमिकल कामगिरी. आणि या षटकात नुकताच सोमनाथ भोईरनं आपली छाप सोडलेली आहे. 3 धावा देत असताना महत्त्वपूर्ण 1 धक्का त्यांना दिलाय. सतीश शेळके सर यांचं दुसरं षटक, ज्यामध्ये धावा त्यांनी 4 खर्च केल्या, 1 सफलता अंकित केली होती. तर पहिल्या षटकात धीरज, ज्याच्या विरोधात 14 धावा आल्या होत्या, त्यांना देखील 1 सुयश संपादित केलं होतं. अंतिम षटकात करण. पहिला बॉल करणचा, करणच्या विरोधात आक्रमण. आता करणच्या विरोधात रन यायला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल सीमारेषेच्या बाहेर. संघनायक परेश घोरड यांच्या बॅटमधून हा परिपक्व, परिदृढ चांगला फटका, ज्यानं सध्या दाफलकाला मिळतीये गती. षटकार. धावसंख्या चौकाराच्या साह्यानं जिथे थांबली होती मागच्या षटकात, आता ते षटकारानं वेग घेताना आपण बघत आहोत. 27. सध्या 27 धावा. बाउंड्री फार उशिरानं आलेले. 13 चेंडूच्या अंती दुसरा बॉल आणि दुसऱ्या बॉलवर देखील आक्रमण. यावेळेस देखील बॉल पाठवलाय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गिअर चेंज करून सध्या टॉप गिअर वरती बॅटिंग संघनायक परेश घोरडची. लागोपाठचा दुसरा तडाखा. बुलंदी पॉवरफुल हिट. 6. से 2 षटकार आणि सध्या दाफलक सुदृढ झालेला आपण बघत आहोत. बॅटिंग करत असताना जनमान डेनोलीचं 33. 33 धावा दाफलकावर. 3 धक्के बसलेले आहेत. 70-70चा बॉल संपूर्ण स्पर्धेसाठी आपण वापरात आणत आहोत. लगातो 6 री टाकलाय ना 70-70ची. आणि सध्या तोच परिचय, तोच प्रत्यय या षटकात आतापर्यंत आलेला आहे. करणच्या विरोधात आक्रमण सातत्यानं होताना दिसत आहे. लागोपाठचे 2 षटकार. दबाव दडपण आता त्याच्यावरती. आपण बार बॅकफुटवर आले. फ्रंट फुट पूल. आता तो फटका फसला की नाही हे पाहावं लागेल. सरते शेवटी पंचांचा इशारा आता अपेक्षित आहे. क्षेत्ररक्षकाचा पाय सीमारेषेला स्पर्श झाला की नाही, त्यासाठी आता पंचांनी घेतली आहे ती मदत. टीव्ही अंपायरची, एससीडीज टेक्निकल टीमचा सपोर्ट आता आपल्याला घ्यावा लागेल. ऑनफिल्ड अंपायर चा जो निर्णय तो ग्राह्य धरला जाईल. एससीडीज कारण बरोबर बांबू आडवा आलेला आहे त्या ठिकाणी.
एकदा विचारणा करा क्षेत्ररक्षकाची, त्याचबरोबर प्रेक्षकांची विचारणा करा. अदरवाईज स्वतः जाऊन एकदा जागेवरती पाणी करा आणि तदनंतर तुमचा जो काय निर्णय आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवा. फिल्डर ऋषी मसने होते डीपमध्ये मिडविकेटला बाकअप करत असताना. त्यांचा सीमारेषेच्या नजदीक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न तो यशस्वी राहिला की नाही त्यासाठी टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली होती, मात्र काही कारणास्तव स्टँडचा व्यत्यय आलेला आहे. त्याच कारणास्तव क्लिअर व्ह्यू आपल्यापर्यंत पोहोचला नाही. सो ऑफिशियल अंपायरची मदत, त्याचबरोबर मॅनेजमेंट कमिटी, बाकी खेळाडू पोचू नका. जेरमान डेनोली सूचना लक्षात घ्या. बाकी कोणी समर्थक दोन्ही टीमचे पोचू नका. आमची मॅनेजमेंट कमिटी आहे, आमचे ऑफिशियल आहेत, सर्वांची मदत घेतली जाईल. सर्वांच्या सल्ल्यानं हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाकी फिल्डर्सला देखील रिक्वेस्ट, आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. जो व्ह्यू होता बॉलचा तो कॅमेऱ्यानं व्यवस्थित कैद झाला नाही, कारण स्टँडचा जो बांबू आहे तो आडवा आला ऑन द स्पॉट. त्याच कारणास्तव क्लिअर व्ह्यू झाला नाही. त्यामुळे आता ऑनफिल्ड अंपायरचा जो काय निर्णय, जो काय सिग्नल आहे ते दोन्ही टीमला मान्य करावं लागेल. बाकी फिल्डर्सला रिक्वेस्ट, आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. बॅटर्सला देखील सूचना, आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. मॅनेजमेंट कमिटी एक मेंबर आपण सचिन दादा लगेचच ऑफिशियलशी संपर्क साधा, कारण सामना क्रुशल आहे, सामना इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. बक्षीसपात्र फेरीची लढत आहे. जो संघ जिंकेल त्या संघाला उद्या बरोबर 3:30 वाजता रिपोर्टिंग करावं लागेल आणि त्याचबरोबर आकर्षक मेजवानी आहे. क्वालिफाईंग टीमला एक कोंबडा देखील आता देण्यात येईल. तेजस ऑफिशियल आपला जो काय निर्णय तो घेतील. बाकी कोणी इंटरप्टेट करू नका. आमची मॅनेजमेंट कमिटी देखील आता पोहोचलेले ऑन द स्पॉट जाऊन ते देखील पाहणी करतायत. एक्झॅक्टली अटेम्प्ट काय होता, कशा पद्धतीनं बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता, त्या सगळ्या गोष्टी निरीक्षणात आणल्या जातील. महत्वाचा सामना, निर्णायक सामना, त्याच कारणास्तव अधिकचा वेळ आता पंच देखील घेतात. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही त्यासाठी पारदर्शकता अविभाज्य घटक नेहमीच आपण पाहिलेला आहे. मागच्या 2 पर्वांमध्ये विरुद्धात्मा हिराजी गोमाजी पाटील चषकाचा आणि त्यांच्या विरोधात धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब बोडवली.
डेड बॉल देण्यात आलेला आहे. बघा काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या की व्यत्यय निर्माण होतो. व्यत्यय निर्माण झाला की थोडी त्रेडा तिरपीट होते. त्रेडा तिरपीट निर्माण झाली की थोडी वादग्रस्त परिस्थिती उद्भवते. मात्र ती उद्भवू नये त्यासाठी पंचांनी ऑफिशियली डेड बॉल घोषित केलेला आहे. सो धावा 2 षटकारांच्या सोबत आपण बघत आहोत 33-33. बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचा आता. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. खेळाडू कक्षातून खेळाडूंनी कुठेही जाऊ नका ही महत्वाची सूचना आली आहे. यानंतर जर असं कृत्य आमच्या आयोजन समितीला आढळलं तर जी पॅनल्टी आयोजन समिती तुम्हाला डिक्लेअर करेल ती तुम्हाला मान्य करावाच लागेल. ही सूचना लक्षात घ्या. खेळाडू कक्ष कोणी सोडू नका. त्याचबरोबर खेळाडू कक्षामध्ये फक्त 9 खेळाडूच हवेत. धावा 33-3 धक्के बसलेले आहेत. लागोपाठचे 2 षटकार आलेले आहेत. सामना पूर्वरत सुरू होतोय. ऑनलाईन व्ह्यूवरची थोडी दिलगिरी आम्ही व्यक्त करत आहोत. मैत्रीपूर्ण लढत आहे. सामना पुन्हा एकदा सुरू. गोलंदाजीसाठी करण ज्याच्या विरोधात रन आता बनवतायत संघनायक परेश घोरड. धावा 33. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. 33. 3 षटकात 21 होत्या. 2 षटकात अवघ्या 18 धावा होत्या. आणि आता सध्या दाफलकाला वेग मिळतोय, गती मिळते ती लागोपाठच्या 2 षटकारांशी. ऑन साइडला लॉफ्टेड हिट. बॅकअपसाठी खेळाडू उपस्थित. एक सिंगल. सेकंडचा कॉल सुरू आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागते ती तेजसला. तेजस माघारी बाद होतील. तेजस परत आहेत. 34 वरती 4था धक्का सध्या बसतोय तो टीम जनमान डेनोलेला. 1+ विकेट येताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर इमिडिएटली मैदानामध्ये पाठवा. बॅटिंगसाठी पाहिलं तर गणेश यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संघ कर्णधाराकडे स्ट्राईक आहे. कॅप्टनकडे स्ट्राईक आहे. त्याच कारणास्तव तेजसनं त्याच्या विकेटचं समर्पण दिलेलं आहे. डायमंड डकची शिकार तो ठरलेला आहे तेजस. एके चेंडूचा सामना त्यानं केला नाही. तो धावचीत झालेला आहे. बोलस बॅक ड्राईव्ह. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल सुरू आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात सलगचा दुसरा फलंदाज आता धावचीत. धावबाद. 35 वरती 5वा धक्का. आल्या पावली माघारी परत आहेत गणेश. 1 मोर विकेट डाऊन. धाबा संख्या 35. 5 धक्के बसलेले आहेत. सुरुवात आक्रमक होती. न्यू बॅटर सिद्धू सध्या संगणकाची सोबत देण्यासाठी. 35 धावा दाफलकावरती 5 धक्के बसलेले आहेत. विशेष आकर्षण बक्षीसपात्र फेरीसाठी विजय होणाऱ्या संघाला कोंबडा आणि तो देखील आता उपस्थित झालेला आहे. वाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धाब्याच्या साह्यानं सध्या स्कोर आपण बघत आहोत. अतिरिक्त धाब्याच्या साह्यानं धाबा संख्या सध्या आपण बघत आहोत पोहोचली पुढे ती 36. 36. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. पाच संगणकाचा फिनिश आता कसा असेल. कमी गतीने टाकलेला बॉल. यष्टीरक्षक पोहोचू शकले नाही. दुसऱ्या धावेचा कॉल. स्ट्रायकर एंडला संधी धावचीची आणि सरते शेवटी त्या संधीचं सोनं परेश घोरड संघनायक आता धावचीतून माघारी परत आहेत. आणखीन एक झटका आता बसेल 37 वर 6वा हादरा जनमान डेनोली क्रिकेट संघाला. धावा संख्या आपण बघत आहोत सध्याच्या घडीला 1+ विकेट अर्थातच 37 धावा दाफलकावर.
अंतिम चेंडू पहिल्या डावाचा बाकी. न्यू बॅटर साहिल सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला. 37 धावा उभारलेल्या आहेत. अंतिम षटकाची सुरुवात आक्रमक होती, मात्र मागच्या 3 चेंडूमध्ये कंपॅरेटिव्ह टू प्रिव्हियस स्टार्टिंग 2 डिलिव्हरीज तो स्टार्ट कंटिन्यू करता आला नाही. परेश गोरड यांना 2 फलंदाजांना स्ट्राईक घेण्याच्या नादात त्यांनी धावचित केलं आणि आता स्वतः धावचितून माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 37 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. स्टील 1 टू गो. बॅटर साहिल स्ट्रायकर रेडला. अंतिम चेंडू कमी गतीने टाकलाय. राऊंड विकेटनं हलकासा आउटस्विंग होतोय. धाव घेण्याचा प्रयत्न, त्यामध्ये फलंदाज अपयशी आणि या षटकात चौथा फलंदाज धावचीच्या स्वरूपात गमावलाय तो जनमान डेनोलीनं. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिला डाव संपला. धावा 37 बनवल्या 7 गड्यांच्या मोबदल्यात. 38 धावेचा टार्गेट सेकंड इनिंग मध्ये आता सेट झालाय टीम धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली क्रिकेट संघासमोर. टीमसाठी हा आकर्षक कोंबडा एक वेगळी संकल्पना, एक वेगळी कन्सेप्ट मागच्या 2 हंगामामध्ये देखील आपण पाहिली होती. या हंगामामध्ये देखील, तिसऱ्या पर्वामध्ये देखील एक वेगळा संकल्प आमच्या आयोजन समितीने घेतलेला आहे. सामना जिंकला, पार्टी तो बनते बॉस, आणि त्यासाठी आता कोंबड्याची व्यवस्था आमच्या आयोजन समितीने केलेली आहे. खास करून ऑन स्क्रीन देखील आपण बघत आहोत. थ्रू द आवर कॅमेरामॅन ही क्षणचित्रे सध्या आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. हा कोंबडा आपल्याला लाभलेल्या हरेशजी राजने यांच्या वतीनं बक्षीसपात्र संघासाठी ही विशेष भेट आहे. त्यांचं देखील आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. द्वितीय सत्र पहिल्या डावात 37 बनवल्या. 38चं टार्गेट धडाकेबाज वडवली त्यांच्या विरोधात जनमान डेनोली बक्षीसपात्र फेरीचा सामना. द्वितीय सत्रात करूयात बदलाव. ऐकूयात अभयजी खुने यांना. थँक्यू सो मच. पोटगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये कुलस्वामिनी स्पोर्ट्स भादाणे या 2 संघाच्या दरम्यान. दुसरा सामना खाटेकर आणि त्यांच्या विपक्षामध्ये बेस्ट ऑफ टेमगाव या 2 संघाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा सामना जय बजरंग असोळे आणि त्या संघाच्या विपक्षामध्ये संघ सावळाराम नगर नवापाडा या 2 संघाच्या दरम्यान. सामना क्रमांक पहिल्या फेरीतील तिसरा. चौथा सामना जय बजरंग मानिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये जांभूलवाडी. अशा प्रकारे उद्याच्या दिवसाचे लॉट्स या ठिकाणी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दिलेल्या निर्धारित वेळेच्या 10 मिनिटं अगोदर या ठिकाणी आपण त्या ठिकाणी रिपोर्टिंग करणं बंधनकारक राहील. आज जसा सर्व संघांनी वेळेच्या बाबतीत आम्हाला सहकार्य केला तसाच सहकार्य उद्याच्या संघांकडनं देखील अपेक्षित आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत लॉट्स या ठिकाणी पोहोचवलेत. दिलेल्या निर्धारित वेळेच्या 10 मिनिटं अगोदर या ठिकाणी उद्याच्या सर्व संघांनी रिपोर्टिंग करायचं. दिवस क्रमांक 1 सध्या तुम्ही पाहतात AB रॉयल्स आयोजित वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2025 वर्ष 3रे या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये हा अंतिम सामना या ठिकाणी ग्रुप ए मधनं क्वालिफायर राऊंड सध्या तुमच्या समोर
या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या सत्राला या ठिकाणी सुरुवात होते. पहिल्या सत्रामध्ये तब्बल धावा त्या ठिकाणी 37 धावफलकावरती 24 चेंडूमध्ये लावण्यात आला आणि आता 38चं टार्गेट आहे या मॅचमध्ये. धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली या संघाच्या समोर अजय हनुमान डेनोली संघ यशस्वीरित्या धावा थांबवेल का? येणारे 4 षटकं या ठिकाणी आम्हाला सर्वांना सांगून जातील. सामन्याला सुरुवात होती. सलामीची जोडी धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली या टीम कडनं सतीश शिल्के आणि त्याच्या सोबतीला फलंदाज त्या ठिकाणी केशव माली आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज परेश जय हनुमान डेनोली क्रिकेट संघाचा एक अष्टपैलू खेळाडू सुद्धा तुम्हाला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेच सामना त्या ठिकाणी आपण सुरू करायचा. 38 धावांचं लक्ष घेऊन सध्या मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ उतरलेत. एकाला धावा थांबवायच्या आहेत तर दुसऱ्या संघाला धावा बनवायच्या आहेत. कोण ठरेल या ठिकाणी टॉप 4 मध्ये जो संघ आजच्या पहिल्या दिवसामध्ये जाईल ते देखील आपल्याला पाहायचं. सामन्याला सुरुवात. अंपायरचा हिरवा कंदील. मॅच इज ऑन. पहिला चेंडू फटका या ठिकाणी फसला. झेलची संधी. 2 फिल्डर पाठमोर झालेत. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. चेंडू त्या ठिकाणी लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये नक्कीच त्या ठिकाणी अडवला जातो अगदी साईड स्क्रीनच्या समोर. परंतु या दरम्यान 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ना तर शेवटच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर जो डिसिजन आला होता केशव माळी यांचा की आम्ही पहिल्या डावामध्ये त्या ठिकाणी गोलंदाजी करू, कारण ज्या कॅप्टन्सने ज्या संघ कर्णधाराने आजच्या दिवसामध्ये नाणेफेक जिंकले, इतर 6 सामने वगळले, तर प्रत्येक सामन्यामध्ये पहिल्या डावामध्ये प्रत्येक संघ कर्णधाराने प्रथमतः पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली आहे. परंतु शेवटच्या सामन्यामध्ये एक वेगळा निर्णय त्या ठिकाणी धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवलीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर आता या मॅचमध्ये त्यांना 38 धावांचा पाठलाग करायचा. सेकंड इनिंगमध्ये हाफ ट्रॅकर होता. त्या ठिकाणी सिंगल घेण्याचा प्रयत्न. फेकी दिली गेली परंतु विकेट किपर थोडा वेळ त्या ठिकाणी घेतला. अतिशय वेगानं एक चोटी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. अगदी आपण विचार केला तर या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल सध्या पुढे सरकेल. 3 धावा त्या ठिकाणी तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. धोका निर्माण देखील होऊ शकला असता जर फेकी ॲक्युरेट त्या ठिकाणी एंडवरती करण्यात आली असती. त्या ठिकाणी फिल्डर शॉर्ट फाईन लेगमध्ये होते. चांगलं क्षेत्ररक्षण त्या फिल्डरचं देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं, कारण यष्टांच्या पाठीमागे विकेट किपरच्या पाठीमागे खास करून जे फिल्डर असतात शॉर्ट थर्ड मॅन आणि त्याचबरोबर शॉर्ट फाईन लेग किंवा शॉर्ट स्क्वेअर लेग असेल, त्या क्षेत्ररक्षकांकडे चेंडू अतिशय वेगानं जात असतो. त्यामुळे त्यांच्याकडे फार कमी वेळ असतो चेंडू अडवण्यासाठी आणि त्याच कमी वेळेचा उपयोग सध्या त्या फिल्डरनं करून त्या ठिकाणी चेंडू अडवला. फक्त एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. केशव सुद्धा स्ट्राईक एंडवरती तुम्ही पाहतात केशवला. यावेळेस पुन्हा एकदा धावचीची संधी. डायरेक्ट हिट. जबरदस्त फेकी त्या क्षेत्ररक्षकाने दिली आहे. साहिल होते त्या ठिकाणी. एका हाताने फेकी दिली. अगदी यष्ट्यांच्या वरती निशाणा साधून त्या ठिकाणी थ्रो केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतायत त्या ठिकाणी अगदी स्कूप शॉट थोडक्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर डायरेक्ट हिट. विकेट किपरनं देखील पाहिलं की डायरेक्ट चेंडू यष्टांच्या वरती येतो. निकेशनं कोणत्या प्रकारे चेंडूला त्या ठिकाणी अडथळा निर्माण केला नाही. चेंडू सरळ यष्टांच्या वरती जाऊन विसावला आणि या मॅचची प्राइज विकेट मात्र मिळाली आहे धावचीच्या स्वरूपामध्ये जय हनुमान डेनोली क्रिकेट संघाला. फलंदाज सतीश बॅक टू द पवेलियन. नक्की स्वतःवरती नाराज असतील, नाखुश असतील सतीश शेळके सर, कारण आपण पाहिलं तर फिल्डरचं कौतुक करेन मी त्या ठिकाणी. साहिल होते. चांगलं क्षेत्ररक्षण साहिलच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि ज्यावेळेस आपण फिल्डिंगमध्ये अशा प्रकारचे एफर्ट देत असतात तेव्हा सर्व टीममध्ये एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळीच एनर्जी त्या ठिकाणी निर्माण होत असते, क्रिएट होत असते आणि तीच एनर्जी सध्या तुम्ही क्षेत्ररक्षण करत असणार अजय हनुमान डेनोली क्रिकेट संघामध्ये पाहू शकता. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश आपल्याला पाहायला मिळेल 3ऱ्या क्रमांकामध्ये. 3 आकड्यावरती पहिला गडी या ठिकाणी गमावलाय. 38 धावांचा पाठलाग करायचा. परेश षटक क्रमांक 1 सध्या टाकतोय जय हनुमान डेनोली क्रिकेट संघाच्या माध्यमातून. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने बॉलच बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. अगदी आपण विचार केला तर त्या ठिकाणी अडवण्यामध्ये अपयश आलं. त्या ठिकाणी लगेचच बॅकअप आलं त्या ठिकाणी फिल्डरचं. शॉर्ट मिडॉनचे फिल्डर त्या ठिकाणी आलेत एक्स्ट्रा कव्हरमधनं. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली या चेंडूवरती. आता या मॅचमध्ये केशवची विकेट फार महत्त्वाची आहे,
कारण या अगोदरच्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर धावजीच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी फलंदाज बाद झाले सतीश शेळके सर. आणि त्यानंतर आता या मॅचमध्ये केशवची जी विकेट आहे ती अगदी केशवला शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल, धावा देखील बनवाव्या लागतील. कारण या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो सरळ त्या ठिकाणी टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचेल. फटका इथे सजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर अगदी फुटबॉल स्टाईलने त्या ठिकाणी चेंडू वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्या ठिकाणी चेंडूची गती जास्त होती आणि त्यामुळे चेंडू सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती विचार केला तर त्या ठिकाणी 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर एक सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथ्या चेंडूवरती एक सिंगल आणि 5व्या चेंडूवरती चौकार. एकंदरीत धावा दाफलकावरती 8 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळतील. 38 धावांचा पाठलाग करायचा. अजूनही विचार केला तर चेंडू त्या ठिकाणी शिल्लक असतील 19 आणि 19 चेंडूमध्ये गरज असेल ती 30 या धावसंख्येची. अजूनही 30 धावांची गरज आहे. धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली संघ का जय हनुमान ढेनुली संघ, कोणता संघ आजच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी बाजी मारेल आणि या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये जाऊन पोहोचेल. चला जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग करणारा संघ विनंती आहे. शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्यामध्ये फक्त 19 चेंडू त्या ठिकाणी शिल्लक आहेत आणि 19 चेंडूमध्ये जर विचार केला तर अजूनही 30 धावसंख्येची गरज या मॅचमध्ये विजयाकरिता धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली या टीमला. हाफ ट्रॅकर ऑफ साईडला आडवा बॅटनं फटका चांगला. चेंडू डीप मिड विकेटला निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. आणि आजच्या दिवसभरामध्ये आपण विचार केला तर चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून राहिला आहे. षटक क्रमांक 1 मध्ये शेवटच्या चेंडूवरती परेशवरती आक्रमण, चौकार आला. टीमची टोटल 12 धावा सध्या पहिल्या षटकाच्या अंती त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आता आपण विचार केला तर उर्वरित चेंडू त्या ठिकाणी शिल्लक आहेत एकंदरीत 18 आणि 18 चेंडूमध्ये त्या ठिकाणी गरज आहे तब्बल 26 या धावसंख्येची. 26 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे त्या ठिकाणी 18. चला जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग करणारा संघ जय हनुमान डेनुली संघ सातत्याने या ठिकाणी मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सूचना येत आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वेळेचं महत्त्व असू द्या. ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये सहकार्य केलं, 4 षटकं दिलेल्या निर्धारित वेळेमध्ये कंप्लीट करण्यात आली आणि त्यानंतर तुम्ही देखील वेळेचं महत्त्व या दुसऱ्या आणि अंतिम सत्रामध्ये ठेवायचं. साईल येत आहेत षटक क्रमांक 2 मध्ये. 26 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक त्या ठिकाणी 18. मग ते आपण पाहिलं तर साईल आले. साईलनंच पहिल्या षटकामध्ये सतीश शेळके सरांची विकेट त्या धावचीच्या स्वरूपामध्ये मिळवली होती आणि त्यानंतर आता गोलंदाजी मार्कवरती साईलला 5 रन केलं जात आहे. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर क्रिकेट विथ म्युझिक DJ मास्टरनं देखील फार चांगलं संगीत या स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या दिवसामध्ये वाजवलं आहे. नारायणजी भोईर जे आमचे DJ ऑपरेटर आहेत त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूयात. कारण क्रिकेटला संगीताची साथ असली की संपूर्ण दिवस अगदी आपण पाहिलं तर फार आनंदामध्ये जातो. यावेळेस झेलची संधी होती. फिल्डर त्या ठिकाणी आले. सेकंडचा कॉल स्ट्रायकेटवरती. आता फेकी. धोक्याची घंटा असू शकते. अंपायरकडे आशालभूत नजरेनं पाहिलं गेलं आणि अंपायरनं आता हा डिसिजन मात्र आमच्या टेक्निकल टीमकडे सोपवला रनआउटसाठी. थोड्याच वेळा डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. माऊली लाईव्ह इव्हेंट्स या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहता. 3 कॅमेऱ्यानिशी ही स्पर्धा प्रक्षेपित केली जाते. क्वालिटी विथ क्लॅरिटी अशा प्रकारे या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जातं. थोड्याच वेळा डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल.
बाद झालाय आणि 13 या आकड्यावरती माफ करा एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली होती. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज ऋषिकेश त्या ठिकाणी बाद होत आहेत. 13 या आकड्यावरती हा धक्का क्रमांक दुसरा धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली या टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश अधिकारी आपल्याला पाहायला मिळतील. 13 या आकड्यावरती दुसरा गडी गमावलाय. अजूनही 17 चेंडू आणि 25 ची गरज. साहिलचा हा चेंडू फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. साहिल आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी करतोय. आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये बॅटिंग साहिलपर्यंत आली होती, परंतु एके चेंडूचा सामना साहिलने केला नव्हता. त्यानंतर फिल्डिंग करत असताना एक रनआउटची विकेट त्याने टिपली आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील सांघिक सफलता साहिलला आणि त्याच्या संपूर्ण टीमला मिळते. ऑफ साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत. चांगली फेकी त्या ठिकाणी केली जाते. फक्त एकच सिंगल या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. साहिल चांगले षटक आतापर्यंत टाकतोय. जी सुरुवात पहिल्या षटकामध्ये मिळाली होती धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवल्या टीमला, ते मोमेंटम अगदी आपण पाहिलं तर ब्रेक करण्याचं काम या षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज साहिलनं आतापर्यंत चांगल्या पद्धतीने केलंय. साहिल पुन्हा एकदा तयार होईल. अंपायरच्या त्या ठिकाणी डाव्या बाजूने समोर फलंदाज त्या ठिकाणी केशव आपल्याला पाहायला मिळेल, जो सलामीसाठी आलाय. केशव बॅकफुटवरती गेलेत. अपिशन पनिश स्क्वेअर कटचा जबरदस्त फटका, चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं सरळ निघून जाईल डीप पॉइंटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. केशवचा तर वैयक्तिक ही चौकार हॅट्रिक फलंदाज केशवनं लगावली, कारण पहिल्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले आणि त्यानंतर या षटकामध्ये पहिल्यांदाच त्या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती आली आणि या षटकामध्ये पहिला चेंडू खेळत असताना चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला. टीमची टोटल सध्या पुढे सरकेल. स्कोर कार्डवरती 18 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 38 धावांचा पाठलाग करत असताना 18 धावा फलकावरती अजूनही विचार केला तर 20 धावांची गरज त्या ठिकाणी आहे धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली या टीमला. या ठिकाणी फटका सजवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, बॅकअप नाहीये. विकेट किपरच्या पाठीमागे बॅकअप नाहीये. गोलंदाज साहिल स्वतः चेंडूवरती आलेत. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. फक्त एक सिंगल त्या ठिकाणी नक्कीच पूर्ण पळून करण्यात आली होती. त्यानंतर ओव्हर थ्रो आणि त्यानंतर आणखीन एक सिंगल, अशा एकंदरीत या चेंडूवरती 2 धावा या ठिकाणी एकवटली जाईल आणि टीमची टोटल सध्या पुढे सरकेल 20 या आकड्यावरती. 20 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 13 चेंडू आणि अजून विचार केला तर 18 धावांची गरज आहे धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली या टीमला. गोलंदाज साहिल तयार होईल. पुन्हा एकदा बॅकफुटवर दिलेत फटका, इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक जालं विणलं गेलं होतं, अगदी त्या क्षेत्रामध्ये फिल्डर सेट करण्यात आला होता, परंतु आपण पाहिलं तर त्याच्या माध्यमातनं त्या ठिकाणी झेल सोडण्यात आला आणि विकेट किपरचं त्या ठिकाणी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली. अगदी आपण पाहिलं तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी करण्याचं काम करण्यात आलं. विकेट किपर परेशच्या माध्यमातून यष्टाच्याकडे पाहिलं सुद्धा नाही आणि सरळ त्या ठिकाणी आपण पाहिलं तर यष्टाच्या वरती चेंडू मारण्याचा प्रयत्न. मॅनेजमेंट कमिटी त्या ठिकाणी पाणी पुरवायचा, खेळाडूला त्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता आहे. मॅनेजमेंट कमिटी आपण लगेचच पाणी पुरवा, त्या ठिकाणी खेळाडूला त्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता आहे. 3 धावा शेवटच्या चेंडूवरती आणि षटक क्रमांक 2 चा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली हा संघ 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 12 चेंडू आणि गरज आहे 15 या धावसंख्येची. अंतिम या ठिकाणी निर्णायक पहिल्या दिवसामध्ये हे शेवटचं सत्र आहे, ज्यामध्ये फक्त 12 चेंडू त्या ठिकाणी शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये गरज आहे तब्बल 15 या धावसंख्येची.
12 चेंडू आणि गरज आहे या मॅच मध्ये 15 धावसंख्येची विजयाकरिता. धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली या टीमला. संघाचा कर्णधार अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे केशव माली, जो सलामीसाठी आला होता. त्याच्या बॅटमधनं तब्बल 3 चौकार आपण पाहिलेत. त्याचबरोबरीनं त्या ठिकाणी आपण विचार केला तर एकंदरीत 17 धावा फलंदाज केशवच्या बॅटमधनं त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. भावेश षटक क्रमांक 3 मध्ये बॅकफुटवरती आले, फक्त दिशा दिली. फिल्डर आले त्या ठिकाणी, चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतात फिल्डरच्या माध्यमातून. अगदी विचार केला तर अतिशय वेगाने चेंडू त्या ठिकाणी जात होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण देखील घेतलं होतं. फिल्डरने त्या ठिकाणी जागा कव्हर केली. फक्त एक सिंगल या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. आता टीमची टोटल 24 वरती सध्या त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. 11 चेंडू आणि गरज आहे अजूनही 14 धावसंख्येची. योगेश अधिकारी सध्या त्या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती तुम्हाला पाहायला मिळेल. योगेश अधिकारीकडे देखील क्षमता आहे चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवण्याची. ती क्षमता तो दाखवेल का या षटकामध्ये ते देखील आपल्याला पाहायचा. कारण सुरुवातीच्या 2 मॅचेसमध्ये जास्त फलंदाजी आली नव्हती आणि त्यानंतर आता या निर्णायक सामन्यामध्ये त्या ठिकाणी फलंदाजी मात्र आली आहे. अंपायरचा सिग्नल अवांतर चेंडू असेल. लेग स्टिक सोडून हा चेंडू चालला. विकेट किपर परेश हातामध्ये एक्स्ट्रा धाव मिळेल. आता अक्षय क्षणाला एक्स्ट्रा धावा नक्कीच तुम्हाला थांबवाव्या लागतील जर्मन डेनोली संघ. कारण आपण विचार केला तर त्या ठिकाणी 38 धावांचा पाठलाग करत असताना एका मजबूत स्थितीमध्ये सध्या धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणखी एक एक्स्ट्रा धाव, आणखी एक वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी गोलंदाज भावेश सहा. आणि ज्या गोष्टीचा उल्लेख केला की एक्स्ट्रा धावा तुम्हाला थांबवाव्या लागतील, परंतु सध्या या 2 एक्स्ट्रा धावा या ठिकाणी देत असताना गोलंदाज भावेश. आणि आता आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी 11 चेंडू आणि 12 या धावसंख्येची गरज. हलक्या हाताने सन्मान दिला आहे. त्या ठिकाणी टेक्निकल क्रिकेट सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल. फिल्डर डीप मध्ये आले. नॉन स्ट्राईक एंडवरती फेकी देण्यामध्ये थोडा वेळ घेतला. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगले दोन्ही त्या ठिकाणी बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. योगेश अधिकारी आपण याचा विचार केला तर अतिशय वेगवान त्या ठिकाणी या 2 धावा कंप्लीट करतायत. अगदी त्यांना देखील माहिती आहे धावा जास्त आता उरलेल्या नाही आहेत, त्यामुळे सिंगल डबलनं देखील या ठिकाणी आपण विजयाच्या दिशेने सहज मार्गक्रमण करू शकतो. 28 धावा या दुहेरी धावेच्या मदतीने सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील स्कोर कार्डवरती. हा चेंडू या ठिकाणी गोलंदाज भावेशचा. आणखीन एक वाईट चेंडू, एक्स्ट्रा धाव मिळेल बॅटिंग करणारा धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली या टीमला. आणि टीमची टोटल सध्या पुढे सरकेल 29 या आकड्यावरती. 10 चेंडू मध्ये अजूनही गरज आहे 9 या धावसंख्येची. रन बॉल इक्वेशन होतं, त्यानंतर आता चेंडू 10 उरलेत आणि फक्त धावांची गरज आहे 9 विजयासाठी धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली या क्रिकेट संघाला. बॅकफुटवरती आलेत. पंच केला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी झालेत फलंदाज योगेश. स्ट्राईक रोटेशनचं काम सध्या योगेश करतायत, ते देखील हवंय. आपण पाहिलं तर चेंडू जास्त आहेत, धावा कमी. त्यानंतर आणखीन एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. 30 धावा दाफलकावरती आणि उर्वरित चेंडू त्या ठिकाणी आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये 8 धावसंख्येची गरज. केशव सध्या मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाज सलामीसाठी आला होता, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, सध्या ही भूमिका या शेवटच्या मॅचमध्ये तो बजावत असताना पहिल्या मॅचमध्ये देखील केशवला त्या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर आता या मॅचमध्ये स्वतःची भूमिका तो सध्या सिद्ध करतोय. जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून 7 चेंडूमध्ये तब्बल 18 या आकड्यावरती सध्या केशव त्या ठिकाणी फलंदाजी करतोय. फिल्डर त्या ठिकाणी थांबले, पॉज घेतला. त्यानंतर चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय, परंतु बॅकअप आहे फिल्डरचं. यावेळेस देखील एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने सध्या संघ पुढे सरकेल 31 या आकड्यावरती. अजूनही 7 धाव्यांची गरज आहे विजयाकरता. चेंडू त्या ठिकाणी शिल्लक असतील 8 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा हा नियम आहे. आता हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत या षटकामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. निकेश आहे त्या ठिकाणी आणि निकेशचा चांगला झेल आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चुकी झाली आहे का, मिस्टेक झाली आहे का, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करायचा होता का, आता या प्रश्नाचं उत्तर नक्कीच येणारे काही चेंडू आपल्याला सांगून जातील. कारण योगेश चांगली बॅटिंग करत होता, सिंगल डबल सातत्यानं तो घेत होता. त्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःची विकेट आता या अंतिम आणि अखेरच्या क्षणाला मात्र त्याने गमावली आहे. आणि तिसरा धक्का लागला आहे 31 या आकड्यावरती बॅटिंग करणारा धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली संघाला. अजूनही विचार केला तर 7 चेंडू त्या ठिकाणी शिल्लक आहेत आणि 7 चेंडूमध्ये गरज आहे 7 या धावसंख्येची.
क्षेत्ररक्षण आपण लगेच सज्ज करायचं. जय हनुमान डेनोली संघ शेवटचा चेंडू आहे षटक क्रमांक 3 मध्ये. 7 चेंडू आणि गरज आहे 7 या धावसंख्येची. रन बॉल इक्वेशन. योगेश अधिकारी यांचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्यामध्ये स्वतःची विकेट गमावली. तर त्यानंतर फलंदाज सोमनाथ सध्या मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंगसाठी उतरला. हा चेंडू फार महत्वाचा आहे. निर्धाव चेंडू आला तर शेवटच्या षटकामध्ये 7 धावांचं त्या ठिकाणी समीकरण राहील. भावेश या षटकामध्ये भावेशनं त्या ठिकाणी तब्बल आपण विचार केला तर 3 अवांतर चेंडू फेकले. 3 वाईट बॉल देखील भावेशच्या माध्यमातून या षटकामध्ये टाकण्यात आले. एक्स्ट्रा धावा देखील या षटकामध्ये भावेशने 3 खर्च केला. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 3 मध्ये. 7 चेंडू 7ची गरज. पहिला चेंडू खेळत असताना सोमनाथचा फटका कव्हर्समध्ये चांगला आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूवरती आता या ठिकाणी आपण पाहिलं तर आली आहे सिंगल आणि हा सामना आता शेवटच्या षटकामध्ये जाऊन पोहोचला आणि त्या ठिकाणी गरज आहे 6 चेंडू आणि 6 या धावसंख्येची विजयाकरिता धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली या क्रिकेट संघाला. जय हनुमान डेनोली संघ कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की आपण क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लगेच सज्ज करायचं. 6 चेंडूमध्ये 6 धावसंख्येची गरज धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली या टीमला या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी. आजच्या दिवसातील क्वालिफायर राऊंड सध्या तुम्ही पाहतात. अंतिम सामना ज्यामध्ये पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान डेनोली क्रिकेट संघानं 37 धावा धावफलकावरती लावल्या आणि त्यानंतर 38 जे लक्ष्य मात्र सेट करण्यात आलं होतं त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 3 षटकामध्ये तब्बल 32 धावा धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली या संघानं देखील धावफलकावरती लावल्यात. आता 6 चेंडूमध्ये गरज आहे त्या ठिकाणी 6 या धावसंख्येची. निकेश गोलंदाजी ट्रॅकवरती सध्या आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी ब्लॅक स्क्रीन एंड कडनं हा गोलंदाज सध्या अंतिम निर्णायक आणि आजच्या दिवसातील अखेरचं षटक टाकण्यासाठी सध्या सज्ज होतोय. सोमनाथ एक मोठा फटका या मॅचची हवा पूर्णपणे बाहेर काढून टाकेल. परंतु आपण पाहिलं तर आता फिल्डर्सला देखील अगदी आपण विचार केला तर उच्च कोटीचे प्रयत्न त्या ठिकाणी करावे लागतील. 6 चेंडूमध्ये 6ची गरज आहे. चला जास्त वेळ घेतात फिल्डिंग करणारा संघ जय हनुमान डेहनोली. विनंती आहे आपण जास्त वेळ घेऊ नका. लगेच षटकाला त्या ठिकाणी सुरुवात करायची आहे. निकेश आलेत अंतिम आणि अखेरच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू निकेशचा टप्पा पडल्यानंतर थोडा बाळाच्या दिशेने वळला. अंपायरचा लगेच इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय की हा वाईट चेंडू आहे. एक्स्ट्रा धाव मिळेल. एक्स्ट्रा धावाच्या मदतीने सध्या संघ त्या ठिकाणी पुढे सरकेल. धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली 33 या आकड्यावरती. अजूनही विचार केला तर 5 धावांची गरज आहे विजयाकरिता जिंकण्यासाठी. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. लोवर फुलटॉस बॅट आणि पॅड मधनं सरळ विकेट किपर परेश हातामध्ये निघून चालला. गती जास्त देत नाही गोलंदाज निकेश, परंतु टप्पा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने टाकतायत. वेग जास्त देत नाहीये परंतु टप्पा फार चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा 5 चेंडू आणि 5ची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. याचं देखील भान मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला आता घ्यावं लागेल. 5 चेंडूमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी 5 धावा ज्या मात्र बनवाव्या लागतील विजयासाठी. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने फोर्स केला आहे. त्या ठिकाणी डीपमध्ये फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त एकच सिंगल आता केशव सध्या या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. आता हा चेंडू या ठिकाणी केशवची जर विकेट आली तर या मॅचमध्ये पुनश्च एकदा कमबॅक करू शकतो जय हनुमान डेनोली क्रिकेट संघ आणि तोच प्रयत्न असेल गोलंदाज निकेशचा. कारण केशव जो सलामीसाठी आला होता तो मैदानाच्या आतमध्ये अजूनही तग धरून खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 8 चेंडूचा सामना त्या ठिकाणी फलंदाज केशवनं केलाय आणि तब्बल 19 धावा त्या ठिकाणी तशा बॅटमधनं या अंतिम आणि अखेरच्या लढतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. 4 धावसंख्येची गरज त्या ठिकाणी. चेंडू शिल्लक आहेत 4. रन बॉल इक्वेशन. 4 बॉल रिमेनिंग रिक्वायर्ड 4 रन्स टू विक्ट्री. विजयासाठी 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये गरज आहे 4 या धावसंख्येची केशवसाठी. चेंडू
फुलटा चेंडू कवचला फटका सजवलाय, खाली क्षेत्र निवडला, आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची आणि विजय फटका फलंदाज केशव मालीच्या बॅटमधून आलाय आणि संघ या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी अंतिम टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलाय. धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली, कॉंग्रॅच्युलेशन्स बॉईज अँड टफ अँड हार्ड लक जय हनुमान डेनोली. त्या ठिकाणी होतं या अंतिम आणि निर्णायक मॅच मध्ये 38 धावांचा पाठलाग करत असताना केशव मालीनं बनवला 9 चेंडूमध्ये 23